मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या 6 महिन्यांवर येऊन ठेपली आहे आणि आता या निवडणुकीची तयारी सुरू आहे। या निवडणुकी अगोदर प्रजा फाउंडेशननं नगरसेवकांचं एक रिपोर्ट कार्ड मांडलंय। महापालिकेत चांगली कामगिरी करणारे, अत्यंत निराशाजनक कामगिरी करणारे नगरसेवक आणि गुन्हा दाखल झालेले नगरसेवक यांची माहिती प्रजा फाउंडेशननं आज जाहीर केली आहे। कोण कोण आहेत तर महापालिकेत उत्तम कामगिरी करणारे नगरसेवक आहेत संतोष धुरी, मनसेचे आहेत आणि त्यांना गुण मिळालेले आहेत। 83.47% उत्तम कामगिरी आहे। हेमांगी चेंबूरकर शिवसेनेचे आहेत, 81.27 त्यांना गुण मिळालेत आणि प्राजक्ता विश्वासराव या शिवसेनेच्याच आहेत, त्यांनाही 81.17% गुण मिळालेले आहेत। त्यामुळे मनसे क्रमांक 1 ला आहे, मागे शिवसेना आहे। महापालिकेत उत्तम कामगिरी करणारे हे नगरसेवक अजून कोण आहेत तर हेमांगी वरळीकर शिवसेनेच्या 76.92, संजय पवार शिवसेनेचेच आहेत 75.45 आणि त्यानंतर नौशीर मेहता हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत, त्यांना 75.36 इतके गुण दिले आहेत प्रजा फाउंडेशनने। निराशाजनक कामगिरी कोणाची? राहुल शेवाळे जे खासदार झालेले आहेत, अर्थात शिवसेनेचे आहेत, 24.46% कामगिरी आहे। बहुतेक दिल्लीत गेल्यानंतर मुंबईकडे त्यांचं लक्ष कमी झालेलं दिसतंय। चंगेज मुलतानी अपक्ष आहेत, ते 25.78% कामगिरी त्यांची झाली आहे। ज्ञानराज निकम काँग्रेस 30.72% एवढेच गुण त्यांना प्रजा फाउंडेशनकडून मिळवता आले। गुन्ह्यांमध्ये कोण आहेत? महापालिकेत 24% नगरसेवक असे आहेत एकूण संख्येच्या, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, क्रिमिनल रेकॉर्ड आहे त्यांचं। निवडणुकीच्या अगोदर 223 पैकी 29 नगरसेवकांवर गुन्हे दाखल होते, त्यानंतर आणखी 28 नगरसेवकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। म्हणजे डिसेंबर 2015 पर्यंत जोपर्यंत याची माहिती घेतली 223 पैकी 39 नगरसेवकांवर चार्जशीट सुद्धा दाखल झालेले आहेत, ज्या केसेसमध्ये त्यांची नावं आहेत। अर्थात ही माहिती पण 2015 पर्यंतची आहे, डिसेंबर। पक्षनिहाय कोणकोणते नगरसेवक कुठल्या पक्षाचे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले? शिवसेना 11, मनसे 11, काँग्रेस 9, भाजप 6, राष्ट्रवादी 2, समाजवादी पक्ष 1 आणि इतर ज्यात अपक्ष येतात आणि इतर पक्ष येतात 7 नगरसेवकांवर गुन्हे दाखल आहेत।